हाय, तुम्ही कधी मनी प्लांट कटिंगने लावायचा प्रयत्न केला आहे का? मी सुद्धा माझ्या घरी मनी प्लांट कटिंगनेच लावलं होतं पहिल्यांदा. जाळी फाटली तरी चालेल, पण झाडाला काही नाही झालं पाहिजे यातली मी आहे. नर्सरीतून झाडं आणून लावण्यापेक्षा मला कटिंगने किंवा मग छोटंसं रोप आणून मग ते झाड लावण्यात किती आनंद मिळतो ना, ते वेगळंच असतं काही. आणि हे माझं मनी प्लांटचं झाड मी कटिंगनंच लावलं होतं आणि ते इतकं मोठं झालं होतं. आणि कोणीतरी मला बोललं होतं की मनी प्लांट हे खाली जातेलं नसावं, वर जातेलं असावं. म्हणून मी आता त्याला वर चढवणार आहे. म्हणजे त्याला असं वर जाईल असं काहीतरी करायचं आहे. त्यामुळं आज त्याचं थोडंसं क्लीन केलं. पहिला झाडाची माती लूज करून घेतली. हे मनी प्लांट लावायच्या आधी मी 1 महिना तरी ते मनी प्लांटचे छोटे छोटे कटिंग्स होते ना, काचेच्या बॉटलमध्ये असं ठेवून दिलं होतं. म्हणजे त्याचे रूट्स वगैरे व्यवस्थित ग्रो होतील. आणि त्याच्यानंतर मग मी ह्या अशा पॉटमध्ये असं लावलं होतं. आणि जुनी झालेली जी पानं होती ती पण पिवळी पिवळी झालेली काढून घेतली पहिला तरी. माझ्याकडे घरीच 2 रॉड होते, त्याच्यामुळं त्याच रॉडने असं मी त्याला फिक्स केलं पॉटमध्ये पहिला तरी. आणि थोडं थोडं पाणी घालून मग मातीला पण थोडं दाबून घेतलं, म्हणजे तो रॉड हलणारसुद्धा नाही असा व्यवस्थित करून घेतलं. आणि साईडनं जे वेल सगळे आले होते ते असे फिक्स केले रॉडच्या साईडने. त्याला बारीक दोऱ्याने असे सगळेच त्याचे वेली बांधून घेतल्या. किती छान दिसतंय ना. आणि त्याच्यावर थोडंसं पाणी पण स्प्रे केलं. दुसरं अजून एक माझं पॉट होतं, त्याच्यामध्ये पण मी प्लांट लावलं होतं. ते अजून ग्रो झालं नव्हतं, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये पण रॉड घालून ठेवला होता. म्हणजे नंतर वेल आली तरी त्याला असं वर चढवता येईल. किती छान दिसतात ना. झाडं असे लावायचे फक्त उपयोग नाही, त्याला छान काळजी पण घ्यायला लागते. त्याला मग त्याच्या जागी ठेवून दिलं. आणि थोडंसं तुळशीला पण पाणी स्प्रे केलं. उन्हाळ्यात झाडांना पण खूप पाणी लागतं, त्यामुळे दिवसातून 2 वेळा तर पाणी नक्की घाला. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.